नांदेड जिल्ह्यामध्ये असणारे रिसनगाव या गावी आज दोन समाजामध्ये वादविवाद झाला आहे। हा वादविवाद त्यांचा अंतर्गत वादविवाद आहे। या वादविवादावरून जखमी लोक हे नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी या ठिकाणी उपचार घेत आहेत। त्यांच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मात्र या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर विविध पद्धतीच्या चुकीची माहिती पसरवली जाते। रिसनगाव या ठिकाणी मी स्वतः एसपी नांदेड, त्याचबरोबर माझ्यासोबत DYSP श्याम पानेगावकर, त्याचबरोबर प्रभारी अधिकारी महेश मुळीक यांनी गावात व्हिजिट केली। या गावात बंदोबस्तही आहे। गावातील लोकांशी चर्चा केली। गावातील लोकांची स्वतःची इच्छा आहे की गावात शांतता राहावी, कोणत्याही प्रकारचं गालबोट लावू नये आणि गावात इतर लोकांनी हस्तक्षेप करू नये अशी गावातील लोकांची चर्चा त्याच्या चर्चेतून लक्षात आलं। तर माझी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना आव्हान आहे की या गावात शांतता आहे। पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे। बेकायदेशीर किंवा चुकीचं कृत्य करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल। दिलेल्या तक्रारीवरून कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील। संबंधितांना अटकही केली जाईल। सध्या गावात शांतता आहे। आपण चुकीच्या अफवा सोशल मीडियावर अथवा इतर ठिकाणी पसरू नये ही नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे नम्र विनंती। जय हिंद।